बेळगाव शहरात होळी दहन उत्साहात पार पडला। शहर परिसरात आज रंगोत्सवचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला। शहर व परिसरात शुक्रवारी होळीनंतरच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमी साजरी होत असते। आज सकाळपासूनच शहर आणि परिसरात रंगोत्सव कार्यक्रम साजरा करण्यात येत आहे। शहराच्या विविध भागात असणाऱ्या होळी कमानाचे पूजन करून होळीनिमित्त होळी कमांना परंपरेनुसार बेळगावकरांनी होळी उत्सव आनंदात पार पडला। दरवर्षीप्रमाणे गेली 200 वर्षापासूनची परंपरा आहे। आम्ही जवळजवळ 50 फूट होळी आम्ही त्या गाड्याला जवळजवळ 15 आणि हा तो आम्ही देवस्थानच्या नाराबाई पुढे आणायला जाऊ आणि होळीचा आम्ही दरवर्षी करतो। संध्याकाळी 4 वाजल्यानंतर तुम्हाला एकदम मोठा उत्सव असतो आणि त्या ठिकाणी जवळजवळ 500 सवाली दंडाई होळीचा सण आम्ही मोठ्या प्रमाणात साजरा करत आहोत। दरवर्षीप्रमाणे इथं सवाडलीमध्ये रंगपंचमी झाल्यानंतर संध्याकाळी मोठ्या प्रमाणात नारळ उडवण्याचा कार्यक्रम होतोय। हा एक फार मोठा सण आहे। आमच्या बेळगाव परिसरात संध्याकाळी मोठ्या प्रमाणात जत्रा होते। या ठिकाणी येऊन आपला या चव्हाटा देवस्थानचा आशीर्वाद घेऊन नारळ वगैरे हे करतात। त्यासाठी या होळीच्या मी सर्वांना शुभेच्छा देतो व या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे धुलीवंदन दिवशी सकाळी शहराच्या प्रमुख रस्त्यावर रंगोत्सवासाठी मुठमून जमलेली दिसून येत होती। दुपारी उशिरापर्यंत रंगोत्सवाचा उत्साह हा कायमच आज लेले ग्राउंडवर रंगपंचमीचा कार्यक्रम मोठा उत्साहात पार पडला। त्यावेळेला तरुणाई तसेच स्त्रिया ह्या सुद्धा त्याचा आनंद घेत होत्या।
दरवर्षीप्रमाणे धुलिवंदन रंगपंचमीनिमित्त पांगुळ गल्ली येथील श्री अश्वत्थामा मंदिरासमोर शुक्रवारी सकाळपासूनच लोटांगणाचा कार्यक्रम सुरू होता. तुमचं अभिनंदन करतो की या ठिकाणी काहीही गडबड गोंधळ न होता या ठिकाणी कार्यक्रम व्यवस्थित पार पडल्याबद्दल पुन्हा चर्चा. हा जो पांगुगल्लीचा बेळगावमधील उत्सव आहे हा अश्वत्थामा मंदिराचा उत्सव होतो. हा दरवर्षी होळी कमानाच्या दिवशी होतो. या अश्वत्थामाचं एक वैशिष्ट्य म्हणजे भारतामध्ये एकूण 2 मंदिरं आहेत. त्यामध्ये एक पांगुळगल्लीमध्ये आहे आणि एक दुसरं UP-मध्ये आहे. या मंदिराचं पावित्र्य इतकं आहे की या ठिकाणी कमीत कमी 5,000 ते 6,000 लोक दरवर्षी होळीच्या निमित्तानं या ठिकाणी लोटांगण घालतात आणि जे लोटांगण घालतात त्यांच्या ज्या मागण्या असतात त्या मागण्या पूर्ण होतात. म्हणून या ठिकाणी दरवर्षी गर्दीमध्ये वाढ होते. या गल्लीतील पंचमंडळी, अश्वत्थामा युवक मंडळ, सार्वजनिक गणपती उत्सव मंडळ, शिवजयंती उत्सव मंडळ या सर्व कार्यकर्त्यांचं प्रत्येक बेळगावातील जे भक्त आहेत अश्वत्थामाचे त्यांना सहकार्य मिळतं. पाण्याचा या ठिकाणी भरपूर पुरवठा होतो. प्रत्येक भक्तजन या ठिकाणी समाधानाने या ठिकाणी दर्शन घेऊन जातो. हा सण सकाळी 5 वाजल्यापासून साधारणतः 2पर्यंत हा कार्यक्रम इथं होत असतो. आणि या पांगुगल्लीचं बेळगावमध्ये सर्वात वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक बेळगावातील नागरिक या ठिकाणी येऊन या देवाचं दर्शन घेतो. हा पावणारा अश्वत्थामा आहे. अश्वत्थामा अमर आहे. तेव्हा मी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो की आज जे मी अनाऊन्स करतो आहे या ठिकाणी प्रत्येकाने या देवाचं दर्शन घ्यावं.